मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की काही लोक सतत त्यांच्या स्वप्नांबद्दल बोलत असतात, मोठमोठ्या योजना सांगत असतात. एक दिवस मी हे करणार, मी तिथे पोचणार, मी खूप यशस्वी होणार, अशा अनेक गोष्टी ते लोकांसमोर मांडत असतात. पण वर्षानुवर्षे निघून जातात आणि त्यांच्या आयुष्यात फारसा बदल दिसत नाही, कारण त्यांचा जास्त वेळ बोलण्यात जातो आणि कमी वेळ कृती करण्यात. दुसरीकडे काही लोक असे असतात जे फार कमी बोलतात, स्वतःच्या योजना कोणालाही सांगत नाहीत, स्वतःची जाहिरात करत नाहीत. ते शांतपणे काम करत राहतात, शिकत राहतात, स्वतःला घडवत राहतात आणि एक दिवस अचानक त्यांचं यश जगासमोर येतं. तेव्हा लोक आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, हा इतका पुढे कधी गेला, याने हे सगळं कसं केलं. पण त्या यशामागे असते वर्षानुवर्षांची शांत मेहनत, सातत्य आणि कृती. मित्रांनो, लक्षात ठेवा, जगाला तुमच्या स्वप्नांपेक्षा तुमचे परिणाम जास्त महत्त्वाचे वाटतात. लोक काही काळ तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतील, पण कायम तुमच्या कृतींवरच विश्वास ठेवतील. कारण शब्द प्रेरणा देऊ शकतात, पण कृतीच वास्तव बदलू शकते. आज अनेक लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते सुरुवातीलाच सगळ्यांना सांगतात, मी हे करणार, मी ते करणार, आणि त्यामुळे त्यांना वाटू लागतं की त्यांनी काहीतरी मोठं काम केलं आहे. पण प्रत्यक्षात काम अजून सुरूही झालेलं नसतं. मित्रांनो, मोठी स्वप्न पाहणं चुकीचं नाही, मोठे विचार करणंही चुकीचं नाही, पण त्या विचारांना कृतीची जोड नसली तर ती फक्त कल्पना बनून राहतात आणि कल्पना कधीच आयुष्य बदलत नाहीत. आयुष्य बदलतात त्या कृती. म्हणून जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल, लोकांचा आदर मिळवायचा असेल आणि तुमच्या कामासाठी लोकांनी टाळ्या वाजवाव्यात असं वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कमी बोला, जास्त करा. कारण खऱ्या विजेत्यांना स्वतःबद्दल मोठं बोलण्याची गरज नसते, त्यांचं कामच त्यांच्या वतीने बोलत असतं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, बोलणं बंद करा, सगळ्या टाळ्या आपोआप मिळतील, यासाठीचे 10 शक्तिशाली नियम, जे तुम्हाला कृतीकडे घेऊन जातील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील, तुमची विचार करण्याची पद्धत बदलतील आणि तुमचं यश इतकं मोठं बनवतील की लोक स्वतःहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील एक नियम तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. नियम क्रमांक 1, काम करा, घोषणा करू नका. मित्रांनो, अनेक लोक एखादं ध्येय ठरवतात, सगळ्यांना सांगायला सुरुवात करतात, मी हे करणार, मी ते मिळवणार, मी खूप मोठा होणार. पण अनेक वेळा या घोषणांमध्येच त्यांची ऊर्जा संपून जाते. लक्षात ठेवा, लोकांना तुमच्या योजना ऐकण्यात काही काळ रस असेल, पण त्यांना खरे परिणाम जास्त महत्त्वाचे वाटतात. म्हणून तुमची स्वप्न सगळ्यांना सांगण्यापेक्षा त्यासाठी शांतपणे मेहनत करा, कारण जेव्हा परिणाम समोर येतात तेव्हा स्पष्टीकरण द्यावं लागत नाही, यश स्वतःच बोलायला लागतं. नियम क्रमांक 2, प्रत्येक प्लॅन लोकांना सांगू नका. प्रत्येक ध्येय, प्रत्येक कल्पना आणि प्रत्येक योजना सगळ्यांना सांगणं आवश्यक नसतं, कारण जगात असे लोकही असतात जे तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्यावर शंका घेतात आणि तुमचा आत्मविश्वास कमी करतात. म्हणून काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवा. काम पूर्ण झाल्यावर लोकांना निकाल दिसू द्या, कारण अपूर्ण स्वप्नांपेक्षा पूर्ण झालेलं यश जास्त प्रभावी असतं. नियम क्रमांक 3, कमी बोला, जास्त ऐका. यशस्वी लोकांचं एक मोठं गुपित म्हणजे ते जास्त ऐकतात आणि कमी बोलतात. कारण बोलताना आपण फक्त आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी सांगतो, पण ऐकताना नवीन गोष्टी शिकतो, नवीन अनुभव मिळवतो, नवीन दृष्टिकोन समजून घेतो. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःच बोलण्यापेक्षा समोरच्याचंही ऐका, कारण ज्ञान वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऐकणं. नियम क्रमांक 4, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका. काही लोक आयुष्यभर स्वतःला सिद्ध करण्यातच वेळ घालवतात, प्रत्येक टीकेला उत्तर देतात, प्रत्येकाला पटवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे त्यांची ऊर्जा आणि वेळ दोन्ही वाया जातात. मित्रांनो, लोकांना पटवण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ घाला, कारण एक दिवस तुमची प्रगतीच तुमच्या वतीने बोलेल.
आणि तेव्हा कोणालाही काही सिद्ध करावं लागणार नाही. नियम क्रमांक 5. सोशल मीडियावर कमी, वास्तवात जास्त काम करा. आज अनेक लोक यशस्वी दिसण्यात जास्त वेळ घालवतात आणि यशस्वी होण्यात कमी. प्रत्येक गोष्ट पोस्ट करणं, प्रत्येक हालचाल दाखवणं, यामुळे वास्तविक प्रगती होत नाही. खरं यश कॅमेऱ्यासमोर नाही तर पडद्यामागील मेहनतीत तयार होतो. म्हणून लोकांना प्रभावित करण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. नियम क्रमांक 6. टीकेला उत्तर देऊ नका. प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही लोक फक्त तुमची प्रतिक्रिया पाहण्यासाठी बोलत असतात. जर तुम्ही प्रत्येक वेळी उत्तर दिलं तर तुमची ऊर्जा संपेल. म्हणून शांत राहा, स्वतःवर काम करा आणि तुमच्या यशाने उत्तर द्या, कारण यशापेक्षा मोठं उत्तर दुसरं कोणतंच नसतं. नियम क्रमांक 7. सातत्य ठेवा. मोठी स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्यासाठी रोज मेहनत करणं कठीण आहे. यश एका रात्रीत मिळत नाही, ते छोट्या छोट्या सवयींमधून तयार होतं. म्हणून दररोज थोडंसं का होईना पण तुमच्या ध्येयासाठी काम करा, कारण सातत्य हेच असामान्य यशाचं गुपित आहे. नियम क्रमांक 8. भावना नियंत्रणात ठेवा. रागात घेतलेले निर्णय, दुःखात बोललेले शब्द आणि अतिउत्साहात दिलेली वचने अनेक वेळा नुकसान करून जातात. म्हणून भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका, कारण जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो तोच आयुष्यात मोठं यश मिळवू शकतो. नियम क्रमांक 9. तुमचं काम तुमची ओळख बनू द्या. लोकांनी तुम्हाला तुमच्या बोलण्यामुळे नाही तर तुमच्या कामामुळे ओळखलं पाहिजे, कारण शब्द विसरले जातात पण चांगली कामं कायम लक्षात राहतात. म्हणून स्वतःची स्तुती स्वतः करू नका, तुमचं कामच तुमची ओळख बनू द्या. नियम क्रमांक 10. शांतपणे यशस्वी व्हा. जगाला सतत सांगण्याची गरज नाही की तुम्ही काय करत आहात. शांतपणे मेहनत करा, शांतपणे शिका, शांतपणे वाढा आणि एक दिवस इतकं मोठं यश मिळवा की लोक स्वतःहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. कारण खऱ्या विजेत्यांना आवाज करण्याची गरज नसते, त्यांचं यशच त्यांचा सर्वात मोठा आवाज असतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. या जगात बोलणारे खूप आहेत, पण करून दाखवणारे खूप कमी आहेत. अनेक लोक मोठी मोठी स्वप्न सांगतात, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, पण जेव्हा कृती करण्याची वेळ येते ते मागे हटतात. आणि काही लोक असे असतात जे शांत राहतात, स्वतःच्या ध्येयावर काम करतात, कोणालाही काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण एक दिवस त्यांचं यश इतकं मोठं होतं की संपूर्ण जग त्यांच्याबद्दल बोलायला लागतं. लक्षात ठेवा, गरुड कधीच आपल्या उंच उडण्याची घोषणा करत नाही, तो फक्त उडतो आणि त्याची उंची जगाला दिसते. सिंह कधीच जंगलात फिरून स्वतःला राजा म्हणत नाही, त्याची ताकदच त्याची ओळख बनते. तसंच तुम्हालाही प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही की तुम्ही काय करणार आहात, कुठे पोचणार आहात आणि किती केलं, स्वप्न पाहिलं आहे. फक्त शांतपणे मेहनत करा, कारण लोकांना तुमचे शब्द काही काळ लक्षात राहतील, पण तुमचं यश आयुष्यभर लक्षात राहील. काही लोक तुमच्यावर हसतील, काही लोक तुमच्या स्वप्नांची थट्टा करतील, काही लोक म्हणतील याच्याकडून काही होणार नाही, पण त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवू नका, कारण तुमचं भविष्य त्यांच्या मतांनी ठरत नाही, ते तुमच्या मेहनतीने ठरतं. मित्रांनो, आजपासून एक निर्णय घ्या. कमी बोला, जास्त करा. कमी घोषणा करा, जास्त कृती करा. कमी तक्रार करा, जास्त मेहनत करा आणि स्वतःला इतकं घडवा की एक दिवस तुम्हाला स्वतःबद्दल काही बोलावं लागणार नाही. तुमचं काम, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं यश हेच तुमच्या वतीने बोलतील. आणि त्या दिवशी लोक फक्त ऐकणार नाहीत तर तुमच्यासाठी टाळ्याही वाजवतील, कारण खरा सन्मान शब्दांनी मिळत नाही, तो कृतींनी मिळतो. आणि खऱ्या टाळ्या त्या व्यक्तीलाच मिळतात जी शांतपणे मेहनत करते आणि मोठं यश मिळवते. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी गोष्ट शिकायला मिळाली असेल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आम्हाला प्रेरणा देतो. आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल
तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मोटिवेशन, सक्सेस, सेल्फ रिस्पेक्ट आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते कोणता नियम सर्वात शक्तिशाली वाटला आणि आजपासून तुम्ही कमी बोलून जास्त कृती करण्याचा निर्णय घेतला आहे का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा जी खूप बोलते पण कृती करण्यात मागे पडते, कारण कदाचित हा एक व्हिडिओ तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.